श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येणाऱ्या 12 ऑगस्टला आलेली आहे संकष्टी चतुर्थी. या दिवशी वार आहे मंगळवार आणि संकष्टी चतुर्थी ही या दिवशी अंगारकी आलेली आहे. म्हणजेच ही मंगळवारी आल्यामुळं या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. मंगळवारी अंगारक योग हा तयार होत असतो, त्यामुळे या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येतात. प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते, परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. प्रत्येक संकष्टी चतुर्थी ही भगवान गणपतीला समर्पित आहे. यावर्षी श्रावण महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थी आलेली आहे. हा योग जो आहे तर तो 21 वर्षानंतर बनलेला आहे. तर पहा, भगवान शिवशंकरांना हा श्रावण महिना पूर्ण समर्पित आहे आणि त्यांचे लाडके पुत्र भगवान गणपती यांची जी चतुर्थी आहे ती सुद्धा श्रावण महिन्यामध्येच आलेली आहे. श्रावण महिन्यामध्ये असा अंगारक योग हा 21 वर्षानंतर तयार झालेला आहे. या संकष्टी चतुर्थीचं व्रत जर आपण केलं तर आपल्या वर्षभरामध्ये ज्या संकष्टी चतुर्थी येतात त्यांचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. अंगारकी चतुर्थी ही दर 6 महिन्याला येत असते. तर पहा, या अंगारकी चतुर्थीचं व्रत हे प्रत्येकजण करत असतं आणि गणपती बाप्पांचे कृपा आशीर्वाद मिळवत असतं. तर पहा, मुलांच्या प्रगती होण्यासाठी, मुलांच्या जीवनात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आई वडील ही जी चतुर्थी आहे तर ती पकडत असतात. म्हणजेच या अंगारकी चतुर्थीचं व्रत ते करत असतात. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांची प्रगती होण्यासाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. गणपती बाप्पा हे आपले लाडकी दैवत आहे आणि त्यांच्या भक्तांचे ते इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतात. तर पहा, आपल्याला या अंगारकी चतुर्थीचं व्रत तर करायचंच आहे, त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत. हे उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनातील सर्व दोष, अडचणी, संकट हे दूर होतील. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, एक सुपारीचा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी अवश्य करायचा आहे. प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळते. तसेच घरातील इडापिडा, नजरबाधा, संकट, दोष, अडचणी ह्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी अंगारकी चतुर्थीला 12 ऑगस्टला करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये सुपारीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. तर सुपारीला प्रतीक म्हणून आपण गणपतीची स्थापनासुद्धा करत असतो. त्याचबरोबर माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचं स्वरूप मानून देखील आपण या सुपारीची पूजा करत असतो. आणि आपण जर सुपारी संबंधित काही उपाय केले तर आपल्या धनामध्ये वाढ होते, सुख समृद्धी घरामध्ये येते. आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये पैसा हा येत नसेल, घरामध्ये पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल, घरामध्ये आर्थिक समस्या वारंवार तुम्हाला जाणवत असेल किंवा तुम्ही खूप कष्ट केले, मेहनत केली तरीसुद्धा तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, म्हणजेच तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल, तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल, तुम्ही कितीही मेहनत केली, कितीही कष्ट केले तरीसुद्धा तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर तुम्ही कोणतंही काम करायला गेलं की त्या कामामध्ये तुम्हाला नेहमी अपयश येत असेल, ते काम तुमचं पूर्ण होत नसेल, तर पहा, अशा वेळेस आपल्याला नशिबाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आपल्याला अशा विशिष्ट तिथींना काही प्रभावी उपाय हे करायचे असतात. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो आपल्याला अवश्य करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची, घराची, पतीची खूप सारी प्रगती होईल.
त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहणार नाही. घरातील जे नजरबाधा असेल, काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होऊन जातील. सर्व संकट हे नष्ट होतील, इतका हा प्रभावी उपाय आहे. घरामध्ये भांडण, तंडा, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी जर घडत असतील तर त्यासुद्धा दूर होतील, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे आता हे आपण जाणून घेऊया. तर हा जो उपाय आहे तर तो करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे. सुपारी घेताना चांगली घ्यायची आहे. कुठेही खराब झालेली, पूजेमध्ये वापरलेली अशी सुपारी घ्यायची नाही. कुठं कीड लागलेली आहे अशी न घेता नवीन सुपारी आपल्याला घ्यायची आहे. आणि पहा, हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे. धूप, अगरबत्ती, दीप सर्व काही करून घ्यायचं आहे. भगवान गणपतीवरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे, स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि मूर्ती स्वच्छ करून गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचे फुलं, त्याचबरोबर दुर्वा हे अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य असेल तर मोदक या दिवशी करून त्याचा नैवेद्य दाखवावा. अशा पद्धतीने पूर्ण पूजा करून घ्यायची आहे. शुद्ध वातावरण करायचं आहे. सकारात्मक वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे. त्यासाठी धूप, दीप, अगरबत्ती हे गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे. तर पहा, यासाठी आपण एक सुपारी घेतली होती. ती सुपारी काय करायची आहे, एका प्लेटमध्ये ठेवायची आहे. या सुपारीवरती तुम्हाला 11 पळी पाणी घालायचं आहे, म्हणजेच त्याचा अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि गणपतीसमोर तुम्हाला तो अंथरवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जो कलाव्याचा धागा आहे लाल कलरचा तो घ्यायचा आहे. त्याचबरोबर तो लाल कलरचा धागा जो आहे तर तो लाल पिवळा धागा असतो, तर तो रक्षासूत्राचा धागा तुम्हाला त्या सुपारीवरती 11 वेळा गुंडाळायचा आहे आणि त्या लाल कलरच्या कपड्यावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. यानंतर त्या सुपारीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत. धूप अगरबत्तीने ती सुपारीला ओवाळायचं आहे आणि तिथे बसून दोन्ही हात जोडायचे आहे आणि 3 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे. यानंतर तुम्हाला 16 वेळा ओम गण गणपते नमः या महामंत्राचा जप करायचा आहे. 1 वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. त्यानंतर ती पोटली तुम्हाला बांधायची आहे, म्हणजेच तो लाल कपडा आहे त्यामध्ये ती सुपारी तुम्हाला बांधायची आहे. छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे. तुम्ही आतल्या साईडनी बांधू शकता, बाहेरच्या साईडनीही बांधू शकता, कुठेही तुम्ही बांधू शकता. तर पहा, ही एक सुपारी आणि हे एक रक्षासूत्र जे असतं तर ते आपल्या घराला कोणत्याही प्रकारची नजर लागू देत नाही. घरामध्ये समृद्धी आणण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या घरामध्ये काही दोष अडचणी असतील तर ते दूर करते. घरामध्ये आपण कोणतंही काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर पैसा येत नसेल, नेहमी पैसा घरातून बाहेर निघून जात असेल, पैसा घरामध्ये टिकत नसेल, आर्थिक समस्या तुम्हाला नेहमी जाणवत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आणि जसा आपण ह्या सुपारीवरती उपाय केला आहे त्याच पद्धतीने उपाय करायचा आहे. जी सेवा केलेली आहे तशी सेवा करायची आहे आणि ही सुपारी तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल. त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल त्या ठिकाणी सुद्धा ही सुपारी तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, अभ्यास करत नाही, ऐकत नाही किंवा अभ्यास केलेलं त्यांच्या लक्षात राहत नाही, सर्व काही अभ्यास करून जातात परंतु परीक्षेच्या वेळेस विसरून जातात, तर अशा वेळेस काय करायचं आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत, 1 सुपारी घ्यायची आहे. हे दोन्ही वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत. उजव्या हातात घेऊन तुमच्या देवघरापाशी तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. आता तुम्ही 11 वेळा केलं तर अतिउत्तम, नाही शक्य तर तुम्ही 1 वेळा केलं तरी चालेल. असं करून तुम्हाला हे जे वस्तू आहेत तर त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवून द्यायच्या आहेत आणि दिवसभर तिथेच ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ते सर्व पोटली बांधायची आहे आणि मुलांच्या बॅगमध्ये नेहमी तुम्हाला ही पोटली द्यायची आहे. तर हा जो उपाय आहे ना, तर हा अतिशय प्रभावशाली, अगदी 100% प्रभावशाली उपाय आहे. तुम्ही असा हा उपाय करून पहा, मुलांच्यामध्ये तुम्हाला नक्कीच बदल जाणवतील. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.